सकाळी जर असो पाऊस पडत राहिलो मित्रांनो तर गणपती सणा दिवशी जर बाहेर पडायचं म्हटलं तर जाम कंटाळा येता। तरी हो बारीक बारीक पाऊस बघा पडता किती येतो। नमस्कार, मी मरगाडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मोरया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं आगमन त्याच्यानंतर दुसरा ब्लॉग आपला ऋषीपंचमीचा आपल्या कोकणी मोरया यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केला मी। तर थोडासा आवाज पण बसला आहे, 2 दिवस भजनं वगैरे ढोल मजा आली एकदम। आणि आज तिसरा व्हिडिओ घेऊन होत आहे थेट आपल्या स्वर्गीय कोकणामधनं। तर मित्रो, आज असा गौरीचं पूजन म्हणजे गौरी पूजन। तर आपल्याकडे कसं असतं माहिती आहे मित्रांनो, घाड्यांची गौर ही वाघाने पळवली असं जुनी माणसं सांगतात। तर आपल्याकडे मित्रांनो गौर बसत नाही। तर परबुंगडे एक म्हणजे परब आणि एक मेस्त्रींगडे, मेस्त्री म्हणजे पांचाळांगडे, तर त्यांच्याकडे गौर बसता। तर 2 ठिकाणी आपण जाणार आहोत, म्हणजे बघूया पॉसिबल झालं तर 2 ठिकाणी जाणार, नाही तर मग एका ठिकाणी दाखवेन तुम्हाला कशा पद्धतीने ही गौरी पूजन गौर साजरी करतात। तर चला, आता आपल्याला जायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे। आलो आपल्या आवडत्या ठिकाणी इकडे खाली, तर जाऊया फ्रेश होऊया। त्याच्यानंतर पूजा आरती करून नंतर मग जाऊया थेट मांडावर। आणि हे मित्र जे मांडावर बोलतो ना, तर ते आपण ऋषीपंचमीला ज्या मांडावर आपण जातो ना त्याच मांडावर मित्रांनो हे गौरी पूजन असणार आहे, त्यांच्याकडे गौरी बसते। तर चला 2 hours later. चला तर मित्रांनो, गणपती बाप्पाची पूजा त्याच्याबरोबर आरती वगैरे छान पद्धतीने झाली आहे। आणि आता आपण जाऊया वरती मांडावर जिकडे गौरी बसतात। तर आज गौरी पूजन आहे, तर जाऊया परभुंच्या तिकडे। तर आमच्या वाडीत कसं माहिती आहे, 1-2 ठिकाणी, एक सुतारांच्यात आहे आणि परभुंच्यात आहे, 2 ठिकाणी गौरी बसतात। तर आमच्या मंदिरात काय वाघान पळवला अशी काय आख्यायिका हा पहिली। तर चला जाऊया पटापट आता वरती। तर मंडळी, आता आपण आलो आहोत परभुंच्या इकडे, जिकडे आपला ऋषीपंचमीचा मांड भरतो। तर इकडे बघता तुम्ही गौरीची इकडे तयारी चालू आहे, म्हणजे गौरी पूजनाची। इकडे अमर, त्याचबरोबर इकडे योग्याची आई आहे, त्याचबरोबर अमरची आई सगळी तयारी करतायत। आणि कसं असतं मित्र माहीत आहे, तर गौरी पूजनाच्या दिवशी औसा हा मुख्य कार्यक्रम असतो। तर सगळे इकडे औसाची पण तयारी करून ठेवतायत। तर या साईडला मित्रांनो बघताय ही परभुंची आहे गौर। तर गौरीची तयारी करायची आहे, म्हणजेच काय माहिती आहे मित्रांनो, सजावट दागदागिने त्याचबरोबर साडी वगैरे नेसवायची आहे। तर मित्रांनो, तुमका मी ऋषीपंचमीच्या दिवशी परभुंचं गणपती दाखवलं होतं। तर आता इकडे साईराज इलो, आजच इलो मुंबईवरनं। तर गणपती बाप्पाची पूजा करता। तर छान अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची। तर या औषाच्या सुपात बघता तुम्ही, तर 5 पानं त्याचबरोबर 5 फळं ठेवली जातात। तर इकडे 5 पानं 5 फळं ठेवलेली आहेत। तर इकडे बघताच तुम्ही तर खायच्या पण शुभ कार्य तुम्ही मित्रांनो बघू गेलास ना, तर श्रीफळ ठेवला जाता। तर इकडे पण तुम्ही बघताच श्रीफळ ठेवलेला आहे हा।
इकडे बघता तुम्ही औसाच्या इकडे आमच्या इकडे म्हणा तर असे औसे भरतात पहिल्यांदा. हा म्हणजे नवीन. अच्छा, म्हणजे लग्न मित्रांनो नवीन झालं ना तर त्यांचे पहिले औसे हे असे काढले जातात आणि नंतर मग हे आणि या साईडला काढले ते जुने औसे. संध्याकाळी ये परत. तर आजच्या दिवशी होटिओ सुद्धा काढूचे लागतात. तर इकडे होटिओ काढून ठेवलेले आहात. तर गणपती यायच्या आदल्या दिवशी मित्रांनो आपण कशी मंडपी सजवता तर फुलाऱ्यान वगैरे, तशीच इकडे ज्येष्ठ गौरीच्या दिवशी मित्रांनो कसं आमच्याकडे कसं हा फुलारा बांधला जाता. इकडे तुम्ही बघताच फुलारो बांधलेलो आहे. तर आज लाईटीन भंगवलान तर सकाळीच लाईट गेली आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम लय झाले आहेत. तर इकडे पिंक्याताई त्याचबरोबर अमरची बायको ना गौरीक साडी नेसवतात. तर गौरीच्या सजावटीसाठी मित्रांनो इकडे दागिने बघा किती आहेत ते बरेचसे दागिने आहेत. मुखवटो सुद्धा आहे इकडे गौरीचो पण तो आपण नाही लावणार आहोत. गौरीच्या दिवशी मित्रांनो काय असतं माहिता तर काय काय ठिकाणी नैवेद्य ना तिखटाचो दाखवलं जातं म्हणजे कसं नॉनव्हेजचो. तर इकडे कसं परबुंगडे बघू गेलास तर तुम्ही इकडे गोडाचो नैवेद्य दाखवलं जाणारा. इकडे वडे बनवतात. तर मित्र हो जाता जाताना आपण इकडे गण्यानाकडे येलाव. तर इकडे पण गवर बसता. तर इकडे छान पद्धतीने गवर नेचवला निया. चालू आहे.
तर मित्रांनो धावत धावत आता येईल कारण पाऊसच पडतात असो हा. तर बोलो पूर्ण केस बघितलाच तुम्ही भिजले आहेत. तर परबुंगडे होता वरच्या मांडावर जिकडे आपली ऋषीपंचमी साजरी करतात तिकडनं आता खाली येईल आहे. तर परबुंगडे तुम्ही बघितलास की सगळी तयारी चालू होती. त्याच्यानंतर मग गवर बसवला नाही तिकडे आणि त्याच्यानंतर गण्यानाकडे गेलं होतं सीतारांकडे गणेश पांचाळ यांच्याकडे. तर त्यांच्याकडे पण मित्रांनो गौरी बसतात. तर तिकडे जास्त वेळ आपल्याला नाही भेटला कारण त्यांनी अगोदर तयारी करून ठेवला नव्हती. तर थोडक्यात तुमका दाखवला आणि इले आता खाली धावत आणि आता नैवेद्य वगैरे दाखवतो आपल्याला. नैवेद्य वगैरे दाखवून मग नंतर आजचा दिवस बघूया जे काय कॅमेऱ्यामध्ये शूट करू भेटत ना आपल्याक. तर जे काय मित्रांनो कॅमेऱ्यातून शूट करू भेटत ना तेवढं आपण कॅमेऱ्यातनं शूट करूया. मित्र गणपती बाप्पाला त्याचबरोबर घरातील देवदेवताला नैवेद्य दाखवून आता मी ना जेवक बसला म्हणजे नैवेद्य खाऊ बसला. तर आज कसं आमच्याकडे गोडाचंच जेवण असतं आणि काय काय ठिकाणी तिखटाचा म्हणजे चिकन वगैरे लोक आणतात. पण आम्ही कसा गणपती गेल्याशिवाय चिकन किंवा नॉनव्हेज आपण खायचंच नाही. तर त्याच्यामुळे कसं आज गोडाचं जेवण आज तर तुमका दाखवते मी काय बनवलेलं. आता मित्रांनो वडे केला ना इकडे. त्याच्यानंतर डाळ भात चण्याची भाजी आहे इकडे अळूवडी. त्याच्यानंतर इकडे पुरवान वडे दिला नव्हते ते आहे. त्याच्यानंतर इकडे पापड आणि इकडे श्रीखंड आणि इकडे काजूची भाजी तुम्ही इकडे बघताय पूर्वाने दिलेली काजू आणि काळ्या वाटाण्याची भाजी. तर आजच्या आपल्या या गौरी गणपतीच्या या स्पेशल दिवशी मित्रांनो पल्लू त्याचबरोबर जयू आये त्रिशा तर असे आपली फॅमिली एकत्र आपण आज जेवतो. तर चला. आणि कसं माहित आहे एकत्र कुटुंब असलं ना आणि एकत्र असं फॅमिली जेव वगैरे बसली ना तर लय भारी वाटतं. तर घरच्या गणपती बाप्पाचा नैवेद्य दाखवून मित्रांनो ना पटापट जेवण आता येईल परत परबूंच्या इकडे घरी. तर इकडे त्यांची मगाशी तुम्ही तयारी बघितला होता. तर आता औसा म्हणजे औसा या कार्यक्रम काय मित्रांनो असताना तो तुमका मी दाखवतोय आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर इकडे योग्याची आई बघताय. काय काढलंय तर योग्याची आऊस त्याचबरोबर अमरची आऊस हरीची आऊस मुकेशाची आऊस त्याच्यानंतर इकडे पिंक्याताई मुक्याची बायको. तर असं सगळीच मंडळी तुमका मित्रांनो आजच्या या औषाच्या कार्यक्रमात दिसतली. सगळ्यांच्या फॅमिली देवा फक्त यात काढून घे लाईट
इकडे आहे इकडे. अकडे बघा अकडे बघा आता. सगळीजण उभी होती तेव्हा. सुपातली नको रे बारक्या सुपातली माझ्या सगळी आधी गोवाच्या दी आणि पाया पड. भांडा दे नाही हातात गेले आधी पाया पड ते खाली मग हे करून पाया पड मग बाकीच्यांच्या सगळ्यांच्या दी. भांडा नाही काय नाही. होय रे बाबा तू कनो बिनो लक्षात ते आपले पुढेच्या व्यवसायाचे पत्पन होत ना काढलेलं ते पहिले ना त्याचे 5 कोणा काढायला कॅमेरामॅन हे तू काय झोप येतो काय? गणपती बाप्पाच्या उत्सवात मित्रांनो गौरी गणपती म्हणजे ज्येष्ठ गौरी हा सण ना मित्रांनो मोठा प्रमाणात आपला सण साजरा करतात. त्याचबरोबर औसा हा कार्यक्रम असतो ना तोही मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपल्याकडे या कोकणात साजरा करतात. तर इकडे बघतात औशाची ही जी परंपरा ना मित्रांनो ही खूप जुनी आहे. त्याच्यामुळे कसं माहिती आहे ही परंपरा जी आहे आपली ती आपण जोपासूक हवा. तर त्याच्यामुळे इकडे बघता आपली परब मंडळी मित्रांनो औषधाचा जो कार्यक्रम करतात ना तो खूप छान आहे आणि ती आपली परंपरा ही जोपासतात. गणपती सगळ्यांनी आपापल्या गावामध्ये राहा आणि फोटो काढा. काढायला फोटो होते मी राहणार तुझा फोटो. चला चल 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 ये चल आमच्या पॅन्ट नाही घातला ना मग ते संध्याकाळी पॅन्ट हो आम्ही आप काढतो एवढं वंशी घेवा वंशाचं देऊ मग वंश घेऊन फोकस नाही हा उपने फोटो काढा दोघांनी पाकळी घेऊन सगळ्यांनी जोडीवर राहा. कशा बापरे संध्याकाळी काय म्हणतो आला त्याला काढा फोटो चला लाईट नसेल ते तिकडे तर मित्रांनो गणपती कोकणात कसा असता माहिता तर प्रसादीसाठी करंजोना आवर्जून केले जातात. तर इकडे आपल्याकडे बघतात ना इकडे करंजो करतात. भारती गाणं म्हण जरा एकदा. भारती गाणं म्हण गाणं. तर बरीच मंडळी मित्रांनो करू का तिकडे. तर इकडे बघता तुम्ही करंजो तळता इकडे या.
तर मित्रांनो करंज्याची इकडे ना तयारी चालू आहे. करंज्यो बनवतात. तर तिकडे वळी तिकडे करंज्यो लाटतात आणि या साईडका शाली बहिणीकडे करंज्यो तळता. तर एक टेस्ट करून बघूया मित्रांनो कशी झाली ती. बघता ती करंजी आणि माका ना रव्यापेक्षा ना मित्रांनो पिठाची करंजी लय आवडता. बघ खाऊन दाखवतोय मी आहे टेस्ट लगेच. तर खरोखर एकदम क्रंची झाली आणि आतमधला जो मटेरियल ज्या ना आतमध्ये भरलेला सारण एक नंबर झाला. तर आता परत संध्याकाळी इकडे परबुंगडे येईल आणि इकडे बघताच तुम्ही आपल्या मनचे गावची ना मित्रांनो वावडवाडीतली इकडे फुगडी इलेली आहे. तर छान पद्धतीने इकडे फुगडी खेळताना दिसतात. तर ही आपली मित्रांनो कला, तर ही कला ही सादर करताना तुम्हाला दिसतात. लवकर सपवलं घोळावून घे ना. काय तुला सांगणार जरा ते का दमवून काढायची Go,
शिवाजी महाराज सब संतांची जय.